आपले नाव काय? अवनीश प्रकाश केवाट. ओके. आपण एमटेक पॉईंटमध्ये कोणता कोर्स केला आहे? MSIT कोर्स. अच्छा, केव्हा केला तो? जूनमध्ये. म्हणजे तुमच्या 10वी म्हणजे 12वीच्या सुट्ट्या संपल्यावर त्या काळामध्ये केला? हो, सुट्ट्यांच्या काळामध्ये. सुट्ट्यांच्या काळात. अच्छा, कसा वाटला तुम्हाला तो MSIT कोर्स? खूपच छान वाटला. आपण बेसिकली कम्प्युटरच्या नॉलेजप्रमाणे आपण ते यूज करू शकतो. काही प्रॉब्लेम येत नाही की तुम्ही कुठेही जावा की कम्प्युटर यूज करण्यामध्ये काय प्रॉब्लेम येत. म्हणजे तुमच्या कम्प्युटर शिक्षणाची पहिली पायरी त्याला म्हणता येईल समजा. हो. म्हणजे ज्या काही बेसिक नीड्स आपल्याला लागतात त्यामध्ये पूर्ण होतात. ऑफिशियल कामासाठी पण बऱ्याच प्रमाणात उपयोगी येतो. ठीक आहे. या MSIT कोर्समध्ये नेमकं काय आवडलं तुम्हाला? MSIT कोर्समध्ये आपण एक्सेल, वर्ड, बेसिकली जे फायनान्शियल यूज करतात किंवा आपण कम्प्युटर यूज करण्यासाठी इंटरनेट वगैरे यूज करतो. ईमेल्स. इंटरनेट पण त्यामध्ये तुम्हाला बऱ्या प्रकारे प्रॅक्टिकली शिकवलं गेलं ते तुम्हाला. ओके. त्यामध्ये इरा होतं. इरा तुम्हाला आवडलं का? हो. इरा एक चांगल्या प्रकारचा एक तुम्हाला संदेश देण्यासाठी ई लर्निंग तुम्ही हे करू शकता, शिकू शकता. जास्त करून त्याच्यात नवीन काही शिकवलेलं जास्त आहे. अच्छा, म्हणजे नेमकं इरामधलं काय आवडलं तुम्हाला? नेमकं त्यामधलं काय आवडलं? टेक चॅलेंज आवडले, केस स्टडीज आवडल्या किंवा? केस स्टडीज जास्त करून फायदेशीर आहे. अच्छा. त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला नॉलेज देण्यासारखी फारसे नॉलेज असतात. म्हणजे स्टेप बाय स्टेप एखादी गोष्ट कशी करायची हे तुम्हाला त्यामध्ये शिकवले. तुम्ही काही करून बघितलं का त्यापैकी? हो, आणि केस स्टडीपैकी एक सर्टिफिकेट तयार करण्यासाठी आपण यूज केला जातो. अच्छा. त्याच्यानंतर भरपूर काही आय कार्ड्स वगैरे हे तयार करून बघितलं तुम्ही? सेव्ह केले होते? हो, सेव्ह केले. ओके, छान, ग्रेट. तर या आपला जे एमटेक पॉईंट आहे ही जी इन्स्टिट्यूट आहे, एमटेक पॉईंट विषयी तुमचं काय मत आहे? एमटेक पॉईंट एक चांगला इन्स्टिट्यूट आहे की त्याच्यामध्ये कम्प्लिटली शिकवलं जातं. कुठलाही पोर्शन राहिला नाही जात. थेरीसुद्धा एक घेतली जाते. थेरी त्याच्यानंतर तुम्हाला पोर्शन वगैरे काही सोडत नाही. आणि चांगले टीचर्स पण खूप छान आहेत. चांगलं एक्सप्लेन करतात. प्रॅक्टिसला वगैरे वेळ मिळतो का तिथे? हो, प्रॅक्टिसला तर फारच वेळ असतो. प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्यू सुद्धा करू शकता. त्याच्यामध्ये जास्त वेळ सुद्धा देतात सर. बरं, तुम्ही MSIT कोर्स करायच्या अगोदर कम्प्युटर वापरत होते? हो. MSIT कोर्स तुम्ही वापरत होते पहिले, पण MSIT कोर्स केल्यानंतर तुमच्या वापरात काय बदल झाला नेमका? MSIT कोर्स केल्यानंतर फारसा बदल झाला की आपण फास्टली कम्प्युटर यूज करण्यात हे होतो. त्याच्यानंतर फास्ट यूज करता येतो. त्याच्यानंतर नवीन काही त्याच्यामध्ये फीचर्स आहेत. ऑप्शन शिकल्यामुळे तुमचा अजून स्पीड वाढतो. अच्छा. बाकी आणखी काही गोष्टी शिकला असेल पण त्या बहुतेक वापरामध्ये तुमच्या आल्या नसतील, परंतु त्याचा आता तुम्हाला हळूहळू त्यांचा उपयोग कुठे ना कुठे होईल त्याचा. जसं की तिकीट बुकिंग वगैरे ह्या गोष्टी पण तुम्हाला बहुतेक शिकवल्या असतील. ओके. तुमच्या घरच्यांच्या काय प्रतिक्रिया तुम्हाला मार्क्स पण छान भेटले तुम्हाला? हां, घरच्यांकडनं तर खूपच छान प्रतिक्रिया आहे. घरचे जे तिकीट्स वगैरे आहेत ते मी आता स्वतः ऑनलाईनवर तिकीट काढतो. ट्रेन तिकीट झालं, बस तिकीट बुक केलं. गुड गुड गुड, ग्रेट. बरं, आता या MSIT कोर्सबद्दल तुम्ही इतरांना काय संदेश द्याल ज्यांनी हा कोर्स केलेला नाही किंवा जे करायचं म्हणतात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी म्हणतो की ज्यांनी केला नाही त्यांनी क्लिअरली करावा ते MSIT कोर्स. कारण त्या MSIT कोर्स केल्यानंतर तुम्हाला एक स्मार्ट युजर म्हणून एक कम्प्युटर हे करता येईल, यूज वापरता येईल. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये भरपूर काही इंटरनेटचा उपयोग करून खूप काही हे करू शकता, वापर करू शकतो आपण किंवा आपलं काम सोपं करू शकतो. ओके, थँक्यू.